नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवर. भावना आपण बघणार आहोत इयत्ता 10वी मराठी व्यवसाय धडा 6वा वस्तू भाग 2. प्रश्न पहिला वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे उत्तर दिलेले 3. त्याच्यानंतर खाली वस्तूंजवळ माणसासारखा नसणाऱ्या गोष्टी. त्याचं उत्तर जीव आणि मन. त्याच्यानंतर मित्रांनो खाली 2 चौकटी पूर्ण करा. उत्तरे. इथे मी तुम्हाला उत्तर दिले आपले स्नेह कृतज्ञता निरूपाचा. 3 एका वाक्यात लिहा. इथे मी तुम्हाला उत्तर दिले वस्तूला जीव व मन नसल्यासारखं वागावले की वस्तू प्रचंड सुखवतात. त्याच्यानंतर खाली 2 कोणतेही वस्तूंना कोणतीही हमी द्यावी. आपल्या मानलेल्या जागेवरून त्यांना हटवणारा नाही याची वस्तूंना हमी द्यावी. मित्रांनो खाली आकृती कला. आकृती 2 आकलन. कवींनी वस्तूंवर मानवी भावाचे केलेले आरोप. मित्रांनो मी तुम्हाला त्याचे उत्तर दिलेले. कवींनी वस्तूंवर मानवी भावांचे केलेले आरोप. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक नक्की करा, कारण असे तुमचा इयत्ता 10वीचा सर्व व्यवसाय तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटेल. कारणे लिहा. वस्तूंना जपावे की त्यांची लढही करावी. कारण मित्रांनो कारण मी लिहिलेलं तुम्हाला उत्तर. त्याच्यानंतर खाली वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही. कारण मित्रांनो उत्तर आहे त्याचे आयुष्य संपते. मित्रांनो 3 योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ते तुम्हाला उत्तर दिलेले स्वातंत्र्य निष्कासित. खाली इथे तुम्हाला ओळींचा अर्थ लिहायचा. पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहायचा. मित्रांनो ओळीचा अर्थ मी तुम्हाला इथे लिहून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर खाली वस्तू निखाल सेवक असणार आपला, तरीही बरोबरच मान द्यावा त्यांना. त्याचा पण तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा. त्याचं पण उत्तर इथं आहे भावना. खाली कृती 4 काव्य सौंदर्य. मित्रांनो तुम्हाला काव्य सौंदर्याचे वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबत तुमचा दृष्टिकोन लिहा. मित्रांनो मी तुम्हाला त्याचे उत्तर दिले. दोन खालील वस्तू बिघडण्यामुळे तुमची कशी फजिती झाली ते लिहा. भावने तुम्हाला उत्तर दिलेले. माझे दप्तर खूप छान आहे, मला ते खूप आवडते. पाठीवर घेऊन जमिनीवर मिरवत घेऊन जाल, वेगळाच आनंद मिळतो. मी माझा दप्तर खूप लाड करतो. मी त्याला दर महिन्याला धुतो, स्वच्छ करतो. पण एकदा काय झाले, ग्रहपाठ असल्यामुळे मी एके दिवशी सर्व पुस्तके वह्या कोंबल्या. त्यात खाऊचा डबा व पाण्याची बाटली ठेवली. त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले. तसेच मी पाठीवर घेऊन रस्त्याने एकटा चालत होतो, त्यामुळे माझे दप्तर फाटले आणि सर्व वह्या पुस्तके रस्त्यावर पडले. मित्रांनो त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 3 तुमच्या वर्गखोली शालेय परिसरातील स्वच्छतेचे नुकसान करीत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा. मित्रांनो इथे तुम्हाला उत्तर आहे. पुढील काव्यपंक्तीतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दात लिहा. मित्रांनो तुम्हाला इथं काही ओळी दिलेल्या आहे, याच्यातून तुम्हाला त्या शब्दात तुमचा विचार लिहायचा आहे. त्या काव्यपंक्तीचं उत्तर आहे. कविता वस्तू. उत्तर वस्तू.
प्रस्तुत कवितेचे कवी. उत्तर द भानमास्कर. प्रस्तुत कवितेचा विषय वस्तू निर्जीव असते. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ स्नेह, प्रेम. आणखीन बरेच काही अर्थ मी तुम्हाला लिहून दिलेले आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. सेवक, चाकर, काळ, वेळ असे. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तर खाली पाहून प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. इथे उत्तर पाहून 5 प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. कवीने साध्या सोप्या भाषेत ही भावना असतात या आणखी आशय येणाऱ्या या कुल कवितेने अतिशय विद्वात्मक स्वरूपाची व्यक्त केलेला आहे. वस्तूंवर मानवी गुणवत्तेचा प्रेक्ष केल्यामुळे येथे तेथक गुणवत्ती अलंकार तयार झाला आहे. खाली 6 प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा. इथे उत्तर भावना निर्जीव वस्तूंना मन भावना असतात. आणखीन बरेच काही. 7 कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. भावना तुम्हाला इथे ओळ दिलेली आहे, तिचा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. ही जी ओळ भावनेचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला खाली उत्तर पण दिलेलं आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर खाली 8 प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. ते कारणे पण इथे लिहून दिलेली भावना. खाली मित्रांनो रसग्रहण. पूर्तीपत्रिकेतील प्रश्न 2 साठी खाली भावना तुम्हाला काही प्रश्न दिलेले. पुढील ओळींचा रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. वस्तूंना मन नसेल कदाचित, पण असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. तुम्हाला दिले तर मला असे समजून लिहायचे. इथे उत्तर दिले भावना द भामस्कर यांनी वस्तू या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे याचा प्रस्तुत पाठ देताना वस्तूचे मानवीकरण केले आहे. त्याच्यानंतर खाली काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य पण भावना तुम्हाला इथे दिलेले आहे, तुम्ही लिहू शकता तुमच्या व्यवसायामध्ये वर्कबुकमध्ये. मित्रांनो, खाली भाषिक वैशिष्ट्ये पण लिहिलेली आहे. मुक्त शैलीच्या या रचनेमुळे कवींनी या आवाक रसक्रियाशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाक शब्दात मोठं तत्व विकावले आहे. खाली भाषा अभ्यास. मित्रांनो, तुम्हाला इथं भाषा अभ्यास. व्याकरण घटकावर आधारित कृती. मित्रांनो, तुम्हाला इथं जोड्या लावायला सांगितलेलं आहे मी. भावना इथं उत्तर. पहिल्याचं उत्तर ऊ आहे. कांचन संस्था, सुवर्ण सारखी संस्था, स्वप्न, सप्त स्वर्ग, 7 स्वर्गांचा समूह, ऊन पाऊस, ऊन आणि पाऊस, मागे पुढे, मागे किंवा पुढे, धावपळ, धावणे, पळणे वगैरे. खाली शब्दसिद्धी. इथे तुम्हाला काही शब्दसिद्धी भावना तुम्हाला इथे उत्तर पण दिलेले लिहून घेतलं. दोन क हा प्रत्यय असलेला 4 शब्द लिहा. इथे तुम्हाला 4 शब्द लिहून दिले. सेवक, लेखक, वाचक, साधक. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. शाबूत ठेवणे, शिल्लक ठेवणे वाक्यात उपयोग केला भावना. इथं सांगता हमी देणे, आश्वासन देणे इथं वाक्यात उपयोग करून दिलं आहे. भाषिक घटकावर आधारित. जागेवरून वरून वन ऋण वजा. 2 पुढील 2 समानार्थी शब्द लिहा. उत्तर गळा सन्मान, प्रेम तेल, प्रभू प्रतिज्ञा. विरोधात शब्द लिहा. दुखवतात, परतांत्र, मृत्यू, निर्जीव, मालिक, नावड, लगेच, उपमान, घाण, अस्वच्छ, दुर्गंधता. खाली वचन बदला. मन, वस्तू, खोली, खोल्या, आयुष्य, अचूक शब्द ओळखा. उत्तर निर्जीव, अंतर्मुख. एकेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम चिन्ह. गणसंख्या, पर्यवेक्षक. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.